नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज आणि आजचा आपला व्हिडिओ प्री वर्कआउटबद्दल असणार आहे. तर प्री वर्कआउटमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी घेऊ शकतात आणि कोणत्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायच्या आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. आता जे प्री वर्कआउट असतं ते दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे जे सप्लिमेंट फॉर्ममध्ये, पावडर फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकतात पाण्यात मिक्स करून, आणि दुसरं म्हणजे जे आपले फूड असतं किंवा जे आहार जो आपण घेत असतो, ओके, जे आपण जिमच्या 2 तास आधी किंवा जो आपण वर्कआउट करतो त्याच्या 1.5 तास आधी आपण घेत असतो. तर हे दोन प्रकारचे प्री वर्कआउट असतं. ओके, तर सर्वप्रथम आपण बोलूयात सप्लिमेंट्सबद्दल. आता जे पावडर फॉर्ममध्ये जे सप्लिमेंट्स आहेत प्री वर्कआउटचे, त्यामध्ये सर्वात ट्रेंडमध्ये असणार आणि सगळ्यात पॉप्युलर प्री वर्कआउट म्हणजे कॅफिन. आता कॅफिन ज्या प्री वर्कआउट्समध्ये असतं, तर इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर तुम्ही कॅफिनची जर तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा कॅफिनमुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल, तर अशा वेळी तुम्ही कॅफिनचे जे प्री वर्कआउट्स आहेत ते तुम्ही अवॉइड केले पाहिजे. आणि स्पेशली जर आपण रात्री 8 ते 9 वाजता जर तुम्ही जिम करत असाल किंवा संध्याकाळी 6 ते 7 वाजेनंतर जर तुम्ही जिमला जात असाल, तर अशा वेळी तुम्ही प्री वर्कआउटमध्ये ज्या प्री वर्कआउटमध्ये कॅफिन आहे असे प्री वर्कआउट तुम्ही अवॉइड केले पाहिजे. कारण की तुम्हाला रात्री झोपायला खूप डिले होऊ शकतो. जे झोप तुम्ही 10 किंवा 11 वाजता घ्यायची, तुम्हाला ती झोप 2 ते 3 वाजेपर्यंत ढकलली जाईल, कारण की तुम्हाला झोपच येणार नाही. कारण की कॅफिन तुमच्या रक्तामध्ये आहे. कॅफिन रक्तामध्ये असल्यामुळे तुमच्यामध्ये एकदम कॉन्फिडन्स, एकदम जोश असेल, आणि तो जो जोश आहे किंवा ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला झोपू देणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर जसं तुम्ही इथे बघू शकतात की जे कॅफिन आहे ते तुम्ही 6 वाजेनंतर नाही घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे जो क्रिएटिन आहे, जे खूप सारे जण आहे जो प्री वर्कआउट घेतात, तर तो क्रिएटिन जे आहे, तर तुम्हाला जर त्याची गरज असेल तरच तुम्ही घ्या. त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा. आणि क्रिएटिन जे आहे ते तुम्हाला एक एक्स्ट्रा एनर्जीचा पंप देतं, आणि जी एक्स्ट्रा एज तुम्ही वर्कआउटच्या वेळेस जे तुम्ही करू शकता, तर ते या क्रिएटिनच्या हेल्पने तुम्ही करू शकता. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अर्जिनाइन. तर हे पण एक सप्लिमेंट आहे, ते खूप सारे जण ॲज अ प्री वर्कआउट यूज करतात. तर याने काय होतं की जे तुमचा ब्लड फ्लो आहे तो जास्त होतो, जे ब्लड वेसल्स जे आहे त्या चांगल्या पद्धतीने एक्सपांड होऊन त्या ब्लडचा जो रश आहे तो वाढतो, आणि अशा वेळी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि स्ट्रेंथ जास्त प्रमाणात येतं. पण अर्जिनाइनचं जे डोसेज आहे ते तुम्ही लिमिटमध्ये घेतलं पाहिजे. ते डोसेज कधी तुम्ही जास्त नाही केलं पाहिजे, याचं पण तुम्ही लक्ष द्या. ओके, त्यानंतर आपली शेवटची गोष्ट ती म्हणजेच की BCAA आणि ग्लुटामिन. तर हे असे सप्लिमेंट्स आहेत जे तुम्हाला ड्युरिंग वर्कआउट तुम्हाला मदत करतात रिकव्हरीसाठी, जेव्हा तुम्ही हेवी वर्कआउट कराल तेव्हा. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जे सप्लिमेंट्स आहे ते तुमच्या गरजेनुसारच तुम्ही घेतले पाहिजे. जो पण तुमचा आहार आहे त्यातून हे सर्व न्यूट्रिएंट्स जे आहे, तर हे जे सर्व न्यूट्रिएंट्स जे आहे ते तुमच्या आहारातूनच तुम्ही घेतले पाहिजे. आणि ॲज अ सप्लिमेंट जेव्हा तुम्ही जिम करताय किंवा ज्यावेळी जे कॅलरीज किंवा जे न्यूट्रिशन तुमच्या आहारातून पूर्ण होत जर नसेल, तर अशा वेळी तुम्ही या सप्लिमेंट्सकडे गेलं पाहिजे. ओके, पण या सप्लिमेंटवर कधीच डिपेंडंट होऊ नका, ही चूक अजिबात करू नका. मी पण खूप सारे माझे जे पहिले जिमचे जे वर्ष होते किंवा वर्कआउट आणि ट्रेनिंगचं जो माझा जवळपास 3 वर्षाचा जो पहिला एक्सपिरियन्स होता, तर तिथं मी कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट घेतलं नाही प्री वर्कआउटसाठी. आणि अजूनही मी रेअरली प्री वर्कआउटसाठी जर घेतलं तर कॅफिन आणि जे क्रिएटिन असतं ते कधी कधी घेत असतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की या प्री वर्कआउट सप्लिमेंट्सवर तुमची डिपेंडन्सी नाही झाली पाहिजे. कारण की जर तुम्ही या गोष्टींवर जर डिपेंडंट झाले, तर या गोष्टी जर तुमच्याकडे नसल्या तर तुम्ही वर्कआउट पण नाही करणार. आणि असं खूप साऱ्या जणांसोबत होतं की त्यांची मेंटॅलिटी, त्यांचा मेंटल फोकस, त्यांचा जो कॉन्फिडन्स आणि त्यांची जी इनर स्ट्रेंथ जी आहे ती प्री वर्कआउट न घेतल्यामुळे ते वर्कआउटमध्ये ते स्ट्रेंथ येतच नाही, आणि याचं त्यांचं खूप नुकसान होतं. लॉंग टर्मवर ते वर्कआउट कंटिन्यू नाही करू शकत. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच की आपला आहार, जे आपलं फूड आहे त्यामध्ये तुम्ही प्रोटीन, कार्ब आणि फॅट या 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आहारात इन्क्लुडेड पाहिजे. आता जे तुम्ही जिमला जाता संध्याकाळी किंवा सकाळी, त्याच्या 2 तास आधी किंवा सकाळी जात असाल तर 1.5 तास आधी तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोटीन, कार्ब आणि फॅट तुमच्या आहारात घेतलं पाहिजे. आता ते कशातून येऊ शकतात? सर्वप्रथम म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब, जे ओट्स असतात, ब्राऊन राईस असतात किंवा जे नाचणी असते, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब असतात. आणि गहू, बाजरी, ज्वारी या सर्व गोष्टीमध्ये कॉम्प्लेक्स कार्ब असतात. आणि हे जे कॉम्प्लेक्स कार्ब जे आहे ते तुमच्या शरीरात चांगल्या पद्धतीने एनर्जी तुम्हाला देत आहे. वर्कआउटसाठी लागणारी जी एनर्जी आहे लॉंग टर्मसाठी ती या कॉम्प्लेक्स कार्बमधून भेटू शकते. प्लस जे प्रोटीन आहे ते तुमच्या रिकव्हरीसाठी त्याची मदत होते. आणि फॅट जे आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही फॅट्स तुमच्या आहारात घेताय तर ते 2 तास आधीच घेतलं पाहिजे. 1 तास आधी किंवा अर्धा तास आधी जर तुम्ही फॅट घेतलं तर ते तुमचं ॲब्झॉर्प्शन स्लो करून टाकेल. आणि अशा वेळी तुम्हाला जिममध्ये
जरा मोटिवेटेड आणि आपण जसं म्हणतो की एकदम पंप्ड तुम्हाला फील नाही होणार, तर अशा वेळी तुम्ही प्रोटीन, कार्ब आणि फॅट युक्त जे मील आहे ते 2 तास आधी तुम्ही घेतलं पाहिजे. तुम्ही डाळ आणि भात थोडंसं सॅलडसोबत, ब्रॉकलीसोबत पण घेऊ शकता जिमच्या 2 तास आधी. किंवा जे बोनलेस चिकन आहे ते पण तुम्ही ब्राऊन राईससोबत कन्झ्युम करू शकतात सॅलडसोबत. ओके, जर तुम्हाला गेनिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच राईस आणि चिकन आणि डाळ हे गोष्टी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर अशावेळी तुम्ही प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवा, डाळ आणि चिकन जे आहे ते जास्त ठेवा आणि जे राईस आहे ते कमी करा. आणि सॅलड जे आहे ते कंपल्सरी तुम्हाला वेट गेन करायचं असेल किंवा लूज करायचं असेल अशावेळी तुम्ही घ्या. ओके, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ती गोष्ट पण मी इथे लिहितो. तर आय होप तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात आल्या असेल आणि नक्कीच तुम्ही या सर्व ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही जेव्हा वर्कआउट कराल तर त्या वर्कआउटमध्ये या सर्व गोष्टी तुम्ही इन्क्लूड करा. मोस्टली या गोष्टी जर तुम्ही इन्क्लूड नाही केलं तरी पण चालेल. ॲज अ बिगिनर तुम्ही या गोष्टींकडे फोकस द्या आणि त्यामध्ये पण हे जे कॉम्प्लेक्स कार्ब जे आहे ते तुम्ही कंपल्सरी घेतले पाहिजे. जे ब्राऊन राईस आहे, ओट्स आहे किंवा जे आपले रताळे असतात ज्याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतो, किंवा जे नाचणी असेल, गहू असेल, अशा गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे. जेणेकरून काय होईल, तुमचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब जाऊन ती जी एनर्जी आहे ती तुम्हाला लॉंग टर्मसाठी तुमच्या शरीरात असेल आणि ती एनर्जी जी आहे ती लगेच फॅटमध्ये कन्वर्ट नाही होत. ओके, कारण की ती एनर्जी स्लोली तुमच्या शरीराला भेटत असते. कॉम्प्लेक्स कार्बची स्पेशालिटीज ही असते की तुमच्या शरीराला जी एनर्जी पोचवतं ते एकदम स्लोली पोचवतं आणि जे सिम्पल कार्ब्स असतात, जे पांढरं भात असतो किंवा जे आपले नॉर्मल बटाटे असतात, तर ते काय करतात, एकदम फास्टली तुमच्या शरीरात ॲब्झॉर्ब होतं आणि ॲज अ फॅट कन्वर्ट होऊन जातं जर तुम्ही ती एनर्जी यूज नाही केली तर. ओके, आणि अशावेळी तुमचा एनर्जी, कॉन्फिडन्स, मोटिवेशन सगळं अर्ध्या तासानंतर लगेच डाऊन जातं आणि इन्सुलिन पण खूप जास्त पद्धतीने स्पाईक होतं जर तुम्ही सिम्पल कार्ब कन्सिडर केले तर. ओके, तर आय होप तुम्हाला प्री वर्कआउटमध्ये तुमचा अप्रोच कसा तुमचा असला पाहिजे याची तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल. तुम्ही हे सुरू करा आणि जेव्हा तुम्ही वर्कआउट कराल ऑटोमॅटिकली तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही याच्यामध्ये इम्प्रूव्ह करत जासाल. काही गोष्टी तुम्हाला चालत्या, काही गोष्टी तुम्हाला नाही चालती, हे तुम्हाला स्वतःहून समजेल आणि नक्कीच तुमच्या वर्कआउटमध्ये या सर्व गोष्टींची खूप मदत होईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.